हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग आज मी तुमच्यासमोर बेसन बनवणार आहे. त्याला तुम्ही पिठलं पण म्हणू शकता मराठीमध्ये. इथे मी कढाईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. थोडी राई टाकलेली आहे. थोडी राई कडकडली की मग आपण जिरं टाकूया. हे बघा, जिरं टाकलेलं आहे. आणि आता मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकला आहे. लसूण थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. आणि मग नंतर हिरवी मिरची टाकायची आहे. आता इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे मी चण्याचं पीठ पाणी टाकून पातळ करून घेतलेलं आहे. त्यामुळे बेसनामध्ये गाठी होणार नाही, म्हणून पाणी टाकून पातळ करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता हळद टाकलेली आहे, थोडंसं मीठ चवीप्रमाणे. आणि हे चण्याचं पीठ आपण पातळ केलेलं होतं ते टाकायचं आहे. तुम्हाला बेसन हवं तेवढं पातळ तुम्ही करू शकता. तुम्हाला जितकं पातळ करायचं आहे तेवढं पातळ तुम्ही करू शकता. मी अजून थोडं पाणी टाकलेलं आहे, मला थोडं पातळ हवं होतं. गरम गरम पिठलं, भात किंवा भाकरी छान लागते. आणि आपण इकडे मागच्या साईडला बघूया आमच्या काय चालू आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे. पाठीमागे झाडं लावलेली मस्त छान वाटतं इथे. या साईडला, मागच्या साईडला बघितलं की. चला तर आपण पुन्हा आपल्या किचनमध्ये जाऊया. बघा तर आपलं बेसन तयार आहे. आणि कोथिंबीर टाकली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडे मी भात लावलेला होता कुकरमध्ये. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत